नागपुर में सबसे बड़ी खबर, ड्रग्स के खिलाफ ऑपरेशन थंडर में कपिल नगर पुलिस ने कामगार नगर में छापेमारी कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया, जबकि एक आरोपी अभी भी फरार है। नागपुर में बढ़ते अवैध धंधे पर पुलिस की पैनी नजर, अब नहीं बचेंगे अवैध धंधे करने वाले। गिरफ्तार आरोपियों में समीर सगीर अहमद, जिस पर 16 अपराध दर्ज है, इमरान पर भी कई मामले हैं, आकाश संयम शामिल है, सोनू 70 से फरार है। पुलिस ने मौके से 85 ग्राम एमडी पाउडर, मोबाइल, नकदी, एक कार, रॉयल एनफील्ड बुलेट और अन्य सामान समेत कुल 12,71,000 का माल जब्त किया है। कपिल नगर पुलिस ने एनडीपीएस एक्ट में मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। क्राइम ऑपरेशन ब्युरो रिपोर्ट, नागपूर। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर हे सुरू केलेले आहे। त्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही गस्त करीत असताना आम्हाला कामगार नगर गौसिया मस्जिद जोड एका भंगारा दुकानासमोर 3 संशयित इसम, त्याच्यामध्ये एक समीर अहमद सगीर अहमद नावाचा व त्याचे साथीदार हे एमडी ड्रगची विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त झाली। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना ती माहिती देऊन त्यांच्या आदेशान्वये त्या ठिकाणी रेड केली असता कपिल नगर पोलीस स्टेशनच्या स्टाफसह आणि पंचासह रेड केली असता सगीर अहमद याच्या ताब्यामध्ये एकूण 28 ग्रॅम तसेच त्याच्या वाहनामध्ये एकूण 56 ग्रॅम याप्रमाणे 85 ग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईल, कार, मोटरसायकल, बुलेट मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले। तसेच त्याच्या ताब्यातून एमडी विक्री करून मिळालेली रोख रक्कम 2,55,000 जप्त करण्यात आलेली आहे। असा एकूण 12,80,750 रुपयाचा मुद्देमाल या 3 आरोपींना हस्तगत करण्यात आलेला आहे। या पूर्ण कारवाईमध्ये कोण पदाधिकारी होते काय? म्हणजे आमच्या बद्दल सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे राहुल माकणीकर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली असून एनडीपीएस पथकाचे मी गजानन गुल्हाने पोलीस निरीक्षक, तसेच माझे सर्व पथक आणि कपिल नगर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। याच्या अगोदर कारवाईमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल होते काय, कशा पद्धतीचे का फ्रेश आरोपी आहेत काय? यामध्ये जे आरोपी अटक झालेले ताब्यात घेण्यात आलेले आहे, समीर अहमद याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा व तसेच एनडीपीएसचे 2 गुन्हे यापूर्वी दाखल आहे, तसे इतर किरकोळ गुन्हे सुद्धा दाखल आहेत।